नमस्कार सेविका ताईनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट अशी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघावा, कारण की पूर्ण महाराष्ट्रभर या सगळ्या गोष्टींवर चर्चा सुरू आहे, आपला सर्वे सुरू आहे आणि सर्वे सुरू असताना आपल्या गावात जर जास्त अंगणवाड्या असतील आणि कोणाकडे कमी लाभार्थी असतील, कोणाकडे जास्त लाभार्थी असतील, तर ते लाभार्थी समसमान करण्यासाठी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचे जे लाभार्थी आहेत तर ते गावातल्या गावात अंगणवाडीतले असतील किंवा ह्या गावातून दुसऱ्या गावात असेल किंवा गावातल्या गावात ह्या अंगणवाडीतून दुसऱ्या अंगणवाडीत जर तुम्हाला लाभार्थी ट्रान्सफर करायचा असेल तर तो लाभार्थी आपण सहज ट्रान्सफर करू शकतो। पण त्यासाठी काय काय लागतं, कशा पद्धतीने जावं लागतं, सोप्या पद्धतीने जशा पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते सगळी माहिती आपल्याकडे जशीच्या तशी आपल्याकडे येऊन जाते। तर आपल्याला नवीन नोंदणी करायची गरज नाही, त्याच्यासाठी फक्त तुम्हाला अंगणवाडी स्थलांतर हे ऑप्शन वापरून गावातल्या गावात ह्या अंगणवाडीतून त्या अंगणवाडीमध्ये डायरेक्ट लाभार्थी तुम्ही ट्रान्सफर करू शकता। आता समजा गावामध्ये दोन अंगणवाड्या आहेत, एक 208 आहे, एक 209 आहे। आता मी उदाहरण 109 अंगणवाडी आणि 108 उदाहरण असे यांचं घेतलेलं आहे। तर हे लाभार्थी 109 क्रमांक अंगणवाडीतून 108 क्रमांकाच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जर ट्रान्सफर करायचे असतील, म्हणजे 109 कडनं 108 ला जर तिच्या अंगणवाडी म्हणजे केंद्रामध्ये आणायचं असेल तर 108 क्रमांकाच्या अंगणवाडी केंद्रातील ताईंनी ही प्रोसेस करायची आहे। ज्यांना लाभार्थी दुसऱ्यांच्या अंगणवाडीत द्यायचे त्यांना करायची गरज नाही। ज्यांना लाभार्थी घ्यायचे आहेत, आपल्या अंगणवाडीत बोलवायचे आहेत, आपल्या ॲपमध्ये त्या मुलांना आणायचं आहे, त्यांनी ही प्रोसेस करायची। व्हिडिओ पूर्ण पहा, व्यवस्थित पहा, पूर्ण महाराष्ट्राचा हा प्रश्न आहे, त्याच्यामुळे ताईंनो टेन्शन घ्यायचं नाही, नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज नाही। तुम्ही सहज त्या लाभार्थ्याला त्या अंगणवाडीतून इकडच्या अंगणवाडीमध्ये आणू शकता। फक्त ज्यांना आणायचे आहेत, ज्यांच्या पटावर ज्यांच्या ॲपमध्ये ते लाभार्थी आणायचे त्यांनाच ही प्रोसेस करायची आहे, ज्यांना द्यायचे त्यांना करायची नाही। तर मग आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपलं नेहमीचं ऑप्शन आहे आणखीचं, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आणखीचं ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करून आपल्यासमोर हे पेज ओपन होतं। हे पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला अंगणवाडी स्थलांतर हे मायग्रेशन म्हणजे हे आपण जे म्हणतो तात्पुरतं स्थलांतर नाही, तर हे आहे अंगणवाडी स्थलांतर, एका अंगणवाडीतून दुसऱ्या अंगणवाडीमध्ये लाभार्थ्याला ट्रान्सफर करणं। आणि ही प्रोसेस ज्याला आपल्या अंगणवाडीत लाभार्थ्याला बोलवायचं आहे तर त्याने ही प्रोसेस करायची आहे। मग याच्यासाठी तुम्ही भारतातील कुठल्याही याच्यातनं लाभार्थीला आपल्या अंगणवाडीत आणू शकतात। फक्त त्या लाभार्थ्याने रजिस्टर केलेला मोबाईल नंबर, म्हणजे ज्या मोबाईल नंबरने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन तुम्ही रजिस्टर केलेला आहे तो मोबाईल नंबर तिथं टाकावा लागतो। आणि ज्या आधार क्रमांकाने तुम्ही नोंदणी केली, म्हणजे आईच्या आधारने केलेली आहे का, वडिलांच्या आधारने केलेली आहे का, का पालकांच्या आधार क्रमांकाने केलेली आहे का, किंवा बालकाचं स्वतःचा आधार कार्डने केलेली आहे का, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या लागतील। ज्याच्याने केली असेल तोच आधार नंबर। तुम्हाला वाटलं गावातल्या गावात अंगणवाडीतला लाभार्थी ट्रान्सफर करायचं आहे तर लाभार्थीच्या नावावर जायचं आणि शेवटचे 4 आधार क्रमांक बघायचे। 4 आधार क्रमांक दिसतात, मग ते आईचा आहे, वडिलांचा आहे, पालकांचा आहे का लाभार्थ्याचा आहे, आपल्याला तिथं दिसून जातं। लाभार्थ्यांचं जर असलं तर तिथं लाभार्थीच आधार नंबर येतं। शेवटचे 4 आधार नंबर जर तुम्हाला लक्षात नसेल, ज्या ताईंच्याकडनं लाभार्थी आपल्याला इकडे मागवायचे आहेत त्या ताईंना जर माहिती नसेल, आता गावातल्या गावात येतो तुम्ही करू शकता। आता मी मुंबईची मुलं इकडे मागवले माझ्या प्रॉपर गावाची, तर मी त्या मातेला विचारलं की तुम्ही कुठल्या आधार नंबरने रजिस्टर केला आहे, कुठल्या मोबाईल नंबरने रजिस्टर केले, त्या मातेला व्यवस्थित माहिती होतं, त्याच्यामुळे ते लाभार्थी तिकडनं इकडे ट्रान्सफर झाले। पण तुम्ही गावातल्या गावात जर ट्रान्सफर करत असाल लाभार्थी एका अंगणवाडीतून दुसऱ्या अंगणवाडीत, तर ज्या अंगणवाडीतून तुम्ही मुलं घेणार आहात तर त्या ताईकडे सगळा डाटा असतो, तर त्या ताईला आधार क्रमांक कुठल्या रजिस्टरने कुठल्या आधार क्रमांकाने नोंदणी केलेली आहे, कुठल्या मोबाईल नंबरने रजिस्टर केलेला आहे, ही सगळी माहिती घ्यायची आणि मग याला सुरुवात करायची। आणि ज्याच्यावर OTP जाणार आहे त्याच्यामुळे तो मोबाईल नंबर देखील समोर असणं महत्त्वाचं आहे, किंवा लाभार्थ्याने आपल्याला फोनने जरी OTP सांगितला तरी चालणार आहे। तर ही प्रोसेस आहे। आधीच सर्वप्रथम अंगणवाडी स्थलांतर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं। आता तुम्ही जर एकही अंगणवाडी लाभार्थी स्थलांतर मागवलेला नसेल तर तुमच्या इथं रेकॉर्डला हा जो इथं तुम्हाला लाभार्थी दिसताय तर असे लाभार्थी तुमचे दिसणार नाही, सगळं तुम्हाला इथं कोरं दिसेल। मग आपल्याला याच्याशी काहीच घेणं देणं नाही, तर आपल्याला अंगणवाडी स्थलांतर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। अंगणवाडी स्थलांतर या खालच्या ऑप्शनला आपल्याला
क्लिक करायचं. तर इथं आधीच लाभार्थी आलेले आहेत म्हणून ते दिसत आहेत, परंतु तुमचं सगळं कोरं दिसेल. तुम्ही आतापर्यंत ही प्रोसेस केली नसेल तर तुमचं कोरं दिसेल, तर तुम्हाला अंगणवाडी स्थलांतर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. आता इथं 10 अंकी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. कोणता? जो तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला रजिस्टर केलेला असेल. आपण ज्यावेळेस लाभार्थ्याचं ग्रेडेशन बघतो तिथं जर तुम्ही पाहिला तर तो मोबाईल नंबर तिथं तो बघायचा, तोच नंबर इथं टाकायचा. गावातल्या गावात जर तुम्ही ट्रान्सफर करत असाल तर त्या ताईचा डाटा तुम्ही सहज आरामात त्या ताईला बोलून बघू शकता की तिथं तो जो नंबर केलेला आहे तोच नंबर तुम्हाला टाकायचा आहे. आता याच्यापुढे तुम्हाला येणारी अडचण देखील सांगते. कदाचित त्या ताईने त्यावेळेस तो जो मोबाईल नंबर रजिस्टर केला तो मोबाईल नंबर आता बंद असेल, तर मग आधी आपल्या गावातल्या गावात जर अंगणवाडी असेल तर एक काम करायचं, त्या ताईला आधी तो जो नंबर आहे तो बदल करायला लावायचा. रजिस्ट्रेशन केलेला नंबर बदल करायला लावायचा आणि त्याच्यानंतर मग लाभार्थी ट्रान्सफर करायचे. म्हणजे त्या ताईने तो डाटा ज्या नंबरने रजिस्टर केलेला आहे त्या नंबरवर OTP जातो. तो OTP जर तुमचा नंबर चालू असेल तरच OTP जाणार. जर तुम्हाला वाटते की नंबर चालू आहे तर तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा. म्हणजे रजिस्टर केलेलाच मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे, एवढं लक्षात ठेवते. त्याच्याशिवाय डाटा ट्रान्सफर होणार नाही. तर मग आपल्याला काय करायचंय, आधी जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपल्याला रजिस्टर केलेला मोबाईल नंबरच इथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं सर्चवर क्लिक करायचंय. बघा मी पुढे नंबर टाकलेला आहे, स्क्रीनशॉट काढलेत मुद्दाम, कारण काही माहिती गोपनीय ठेवायला लागते. इथं मोबाईल नंबर टाकलेला आहे, त्याच्यानंतर सर्चवर क्लिक केलेला आहे. म्हणजे तुम्हाला नवीन नोंदणी करायची गरज नाही, तर तुम्ही या पद्धतीने डायरेक्ट त्या अंगणवाडीचा लाभार्थी ह्या अंगणवाडीमध्ये सहज घेऊ शकता. त्याच्यानंतर मग आपल्याला OTP येईल. मग तो OTP आपल्याला इथं 4 अंकी OTP जाईल. त्याच मोबाईल नंबर OTP ज्या याच्यावर जाईल तर तो OTP तुम्हाला इथं 4 अंकी OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. तो टाकून झाल्यानंतर पडताळणी करावर तुम्हाला क्लिक करायचंय. 4 अंकी OTP जो नंबर तुम्ही पोषण ट्रॅकरला रजिस्टर केलेला आहे त्याच्यावर जाणार आणि त्याच्यावर मग 4 अंकी OTP टाकायचा, पडताळणी करावर क्लिक करायचंय. त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. म्हणजे हा पहिलाच लाभार्थी आपण केलेला आहे, या हिशोबाने तुमच्या रेकॉर्डवर ह्या पद्धतीनं येणार. ह्या पद्धतीनं आल्यानंतर आपल्याला मग पुढची स्टेप आहे ती खूप महत्त्वाची. ती जर तुम्ही केले नाही तर तुमचा लाभार्थी हा जरी ह्या पद्धतीने येऊन गेलं तरी तुमचा लाभार्थी लगेच तुमच्या रेकॉर्डला येणार नाही. मग त्याची पुढची प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला स्थलांतर या ऑप्शनला क्लिक करायचंय. ह्या पद्धतीनं आलं, पेज आलं म्हणजे हा लाभार्थी इथं आलेला आहे, पण इथून पुढची प्रोसेस तुम्हाला पूर्ण करावी लागेल. मग त्यासाठी तुम्हाला स्थलांतर या ऑप्शनला क्लिक करायचंय. बघा हे त्याच्या खाली स्थलांतर छोट्या अक्षरात येतं, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. बघा स्थलांतर येतं, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आधार नंबर, आता तुम्ही हा आधार नंबर, कुठला आधार नंबर, आता आपण ज्या लाभार्थ्याचं करतोय बघा इथं युगंधरा श्यामकांत पाटील, ह्या लाभार्थ्याचं इन पोषण ट्रॅकर रेकॉर्ड्स म्हणजे पोषण ट्रॅकरच्या रेकॉर्डवरून आपल्याला ते टाकायचंय. मग आता इथं आईचं टाकलंय, वडिलांचं टाकलंय, पालकांचं टाकलंय का लाभार्थ्याचं ते बघायचं. आता इथं आईचा आधार क्रमांक टाकलेला आहे तर तो आधार क्रमांक इथं टाकून घ्यायचा. आता मी टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला इथं तो नंबर टाकला गेलेला आहे. टाकल्यानंतर मग आपल्याला इथं सबमिट करावर आपल्याला क्लिक करायचंय. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं पेज ओपन होतं. म्हणजे हा जो लाभार्थी आहे तर हा लाभार्थी आहे मायग्रेटेड फॉर्म चार्डी. बघा 109 मधून 108 गावातल्या गावात हा लाभार्थी ट्रान्सफर झालेला आहे आणि गो टू बॅक लिस्टवर आपण चेक करू शकतो. तर बघा तुम्ही जर पाहिलं 109 क्रमांकातून गावातल्या गावात चार्डी या गावाचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर 108 म्हणजे 109 क्रमांक आपला कोड नंबर जो आहे 109 शेवटचे आपले 3 अंक असतात तेच मी तुम्हाला सांगते, पूर्ण कोड नाही. तर 109 मधून 108 क्रमांकाच्या चार्डीच्या अंगणवाडीमध्ये हा लाभार्थी ट्रान्सफर झालेला आहे. अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण सहज लाभार्थी एका गावातला जर असेल तरी पण ट्रान्सफर करू शकतो, दुसऱ्या गावातला असेल तो पण ट्रान्सफर करू शकतो, अगदी दुसऱ्या स्टेटमधला असेल तरी देखील आपण ट्रान्सफर करू शकतो. जिल्हा बदलला, आपलं कुठलाही बदललं, देशाभरातला कुठलाही ट्रान्सफर करू शकतो. परंतु त्यासाठी आपल्याला तो जो नंबर तुम्ही जो लाभार्थी तुम्ही ट्रान्सफर इकडे बोलवणार आहे तर त्या लाभार्थ्याचा नंबर रजिस्टर केलेला पोषण ट्रॅकरला मोबाईल नंबर आणि रजिस्टर केलेला आधार क्रमांक जर अचूक त्या लाभार्थ्याने सांगितला तर तिकडचा लाभार्थी इकडं सहज येतो. त्याच्यानंतर तुम्हाला गो बॅक टू लिस्ट याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. म्हणजे आता आपल्याला लिस्ट बघायची लगेच आलेली आहे की नाही. तर आपल्याला आता तो जो मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये आपण जाणार आहोत. जर तुमचा लाभार्थी आता इथं आलेला तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही इथं रिफ्रेशच्या बटनला क्लिक करा. आता मी आधीच क्लिक केलेलं आहे पण तुम्हाला सांगून देते, तुम्ही तसं केल्यानंतर तुमचा लाभार्थी तुम्हाला दिसत नाही, तो प्रोसेसमध्ये दिसेल तर तुम्ही लगेच
रिप्लेसच्या बटनला एक दोनदा क्लिक करा. तुमचा लाभार्थी इथं दिसेल बघा, युगंधरा श्यामकांत पाटील ही लाभार्थी येऊन गेलेली. अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण सहज एका अंगणवाडीतून दुसऱ्या अंगणवाडीमध्ये लाभार्थी अगदी पूर्ण देशभरातनं देखील ट्रान्सफर करू शकतो, गावातल्या गावात पण ट्रान्सफर करू शकतो, स्टेटच्या मध्ये ट्रान्सफर करू शकतो, इतर जिल्ह्यातला पण ट्रान्सफर करू शकतो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. आणि तुम्हाला इथं कुठेही क्लिक केलं तर तुम्हाला तिथं मोबाईल नंबर सापडणार आहे त्या लाभार्थ्याचा, त्याच्यानंतर आधार नंबर सापडणार आहे. गावातल्या गावात करत असाल तर त्याच्यासाठी सांगते, पण तुम्ही दुसऱ्याकडनं जर इकडे आणत असाल तर मात्र तिथं तुमच्याकडे पर्याय नसणार. जो लाभार्थी तुमच्याकडे इथं आला आहे तर त्याला करेक्ट माहिती पाहिजे की त्याने तिथं रजिस्टर करताना कुठला आधार नंबर दिलेला आहे, कुठला मोबाईल नंबर दिलेला आहे, तरच तिकडचा लाभार्थीकडे आपल्याकडे आणता येईल. पण गावातल्या गावात मात्र तुम्ही एका ताईकडनं दुसरी ताई डाटा आरामात बघू शकते आणि ते लाभार्थी आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये सहज आणू शकते. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अंगणवाडी स्थलांतर, मुळात ते अंगणवाडी स्थलांतर आहे, पण एका अंगणवाडीतून दुसऱ्या अंगणवाडीमध्ये ट्रान्सफर करणं. तात्पुरतं स्थलांतर हा ऑप्शन वेगळा आहे, परंतु अंगणवाडी स्थलांतर तर हे लाभार्थी मात्र तुम्हाला लगेच बोलवता येणार नाही, ते तिकडं गेले म्हणजे गेले. अशा पद्धतीनं हे ऑप्शन आहे. त्याच्यामुळे ताईंनो हे विचारपूर्वक आणि व्यवस्थित करा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.